हॅलो आणि नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आजच्या आरोग्यविषयक कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आपला आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. सततची जी सर्दी असते, खोकला, दमा, ॲलर्जी या सगळ्यावरती कायमस्वरूपी उपाय आपल्याला जाणून घ्यायचे असतात आणि त्यासाठीच म्हणून आज आम्ही हा लाईव्ह करतोय. त्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ संशोधक डॉक्टर महेंद्र काबरा सर. वेलकम सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये. सरांबद्दल परिचय द्यायचं झालं तर डॉक्टर महेंद्र काबरा यांनी मुंबई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. त्याचबरोबर ते MD आहेत. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी फक्त प्रॅक्टिस न करता संशोधनात प्रचंड भर दिला संशोधनावर आणि त्याच फलित म्हणून जागतिक होमिओपॅथिक परिषदेचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना इटलीमध्ये प्रदान करण्यात आला. सर, त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर असं बहुमान प्राप्त झालेले ते देशातले प्रथम डॉक्टर आहेत. शिवाय सदर पुरस्कारानंतर रॉयल लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या वतीने मोठी ऑफर त्यांना देण्यात आली होती. ती नाकारून भारतातच राहणं त्यांनी पसंत केलं. असे सिनियर रिसर्च स्कॉलर असलेले डॉक्टर काबरा या सरांचं आपण 3 पिढ्यांपासून ते वैद्यकीय सेवेचा त्यांचा तो वारसा आहे, त्याबद्दल खरंच त्यांचं खूप कौतुक आहे. आणि शिवाय स्वामी विवेकानंद ज्येष्ठ संशोधक पुरस्कार, डॉक्टर ऑफ द इयर पुरस्कार हे सुद्धा त्यांना बहाल करण्यात आलेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 180 kgs म्हणजे वजन ते 62 इयर्सचे असताना सुद्धा ते उचलू शकतात. म्हणजे कमाल आहे सर. हे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुमचं इंट्रोडक्शन इतकं कमाल दिल्यानंतर मला नक्की ह्या गोष्टीची खात्री आहे की प्रेक्षकांचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील. आपला जो आजचा विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे, त्याची सगळी उत्तरं आपल्याला मिळणार आहेत, बरोबर? तर सर, माझा सर्वात पहिला प्रश्न असा असणार आहे की ॲलर्जी किंवा तर सर्दी खोकला ह्याला सुद्धा कधी कधी डॉक्टर्स ॲलर्जी म्हणतात किंवा स्किनवरती, त्वचेवरती. येस, त्वचेवर म्हणजे पचन संस्थेची पण. राईट. तर मग ॲलर्जी म्हणजे नेमकं काय? खूप छोटी आणि सोपी व्याख्या आहे की साधारण वस्तूंना दिलेला असाधारण रिस्पॉन्स, प्रतिसाद एखाद्याच्या प्रकृतीने म्हणजे ॲलर्जी. बरं. तर सर, वातावरणात बदल झाला ना की बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो. सर्दी, खोकला किंवा तर त्यांना घशात खवखव होते. मला सुद्धा ते झालंय वातावरणातील बदलांमुळे. तर नेमकं ह्याचं कारण काय असू शकतं? खरंच वातावरणातील बदल तितका महत्त्वाचा ठरतो का? हे तर सर्वश्रुत आहे. आणि म्हणजे हाताच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजे त्या हवामान बदलामुळे झालं यात काही वाद नाही. बरं. परंतु संशोधनात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर सगळ्यांना का होत नाही? हो, मलाही हा प्रश्न असतो. कुणाला जास्त होतो, कुणाला कमी होतो, कुणाला ॲडमिट सुद्धा करावं लागतं. हो हो. तर मग हे चर्चेमध्ये हे येईलच. पण आधी हे सांगतो की हे चांगल्या प्रतिकारशक्तीचं लक्षण आहे. बरं. याला आपण क्रिकेटची बॅट बघा, सीझन्ड असते, त्याच्यावर लिहिलेलं असतं सीझन्ड. मग आपल्या देशामध्ये, आशिया खंडामध्ये 3 ऋतू आहेत आणि या 3 ऋतूंच्या बदलांच्या वेळी जे जे शरीरामध्ये बदल होतात ते त्रास नसून त्रासमुक्ती आहे, म्हणजे दोषमुक्ती आहे. वा, म्हणजे ज्यांना टेन्शन असतं की सतत आपण आजारी पडतोय वातावरणातील बदलांमुळे, तर आय थिंक त्यांचे विचार नक्कीच बदलू शकतात ह्यानंतर. नक्कीच. आणि लोकांचाही बघण्याचा दृष्टिकोन असतो की ज्याला अधूनमधून सर्दी खोकला होतो, म्हणजे विशेष करून डॉक्टरला सर्दी खोकला झाला तरी लोकांना एक विषय बनतो. तर तसं नाही आहे. हे सर्व्हिसिंग आहे, आपल्या शरीरातलं दोष निर्मूलन आहे. आणि ते विशिष्ट हवामानामध्ये विशिष्ट दोष बाहेर निघतो आणि त्याच्याने आपण स्वस्थ होतो. एक फार मोठा रिसर्च झालेला आहे. जी व्यक्ती म्हणते की मला कधी शिंक येत नाही, त्या व्यक्तीला अचानक जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते. बरं. असं आंतरराष्ट्रीय संशोधन आहे. मग पुढे आपण सांगू की मग हे तसंच होऊ द्यायचं का? ज्याला सतत होतं, वर्षभर होतं, ॲव्हरेज पेक्षा जास्त होतं, अशा व्यक्तींसाठी काय ते आपण बोलणार आहोत. अगदीच. माझा पुढचा प्रश्न तोच होता, कारण की काही जणांना हा त्रास खूप सायमल्टेनियसली जाणवत राहतो की त्यांना दर महिन्याला सर्दी असते किंवा म्हणजे ते AC मध्ये पण जाऊन आले की त्यांना लगेच शिंका सुरू होतात. सकाळी उठल्यानंतर शिंकांचा त्रास असतो. काही जणांना लगेच कफ होऊ शकतो, काही खाल्लं तर, काही इंटेक केलं तर. तर मग अशांसाठी काही उपाय आहेत का? काही उपचार त्याच्यावरती करू शकतोय का? निश्चितच. की वारंवार आपल्या बोलण्यात हे येणार आहे की विशिष्ट वस्तूचा विशिष्ट व्यक्तीलाच का त्रास होतो, कमी जास्त प्रमाणात का होतो. तर नेहमीचं सूत्र हे असणार आहे की ज्या असाधारण किंवा ॲबनॉर्मल वस्तू आपल्या आहारात आल्या किंवा आपल्या नाकावाटे आपल्या श्वसन संस्थेत गेल्या तर त्या बाहेर काढण्याचं काम
आपली प्रतिकारशक्ती करत असते. बर. त्याला आपण सर्दी खोकला उलटी वगैरे म्हणतो पचन संस्थेत गेलं तर, किंवा जुलाब. तर मग हे सारख्या प्रमाणामध्ये कुणी ही ॲबनॉर्मल वस्तू घेतली तर कुणाला त्रास होतो, कुणाला होत नाही. याचं कारण असं आहे की आपली जी जीवनी शक्ती, प्राणशक्ती ज्यांची स्ट्रॉंग असते ते खळबळ न करता म्हणजे लक्षणरहित निपटारा करतात ह्या नको असलेल्या वस्तूंचा. बर. काहींची मध्यम असते, त्यांना लक्षणं उद्भवतात पण निपटारा होतो. आणि काहींची क्षीण असते, त्यांना काहीच होत नाही, तो सगळा दोष आतल्या आत साठत राहतो आणि मग त्यांना पुढे मोठे आजार होतात. बरं. हो. तर मग पुन्हा एकदा सांगूया की ज्यांची खूप चांगली प्रतिकारशक्ती आहे ते लक्षणविरहित निपटारा करतात. ज्यांची मध्यम आहे त्यांना दोष बाहेर निघतो, लक्षणं येतात. आणि ज्यांची वीक असते त्यांचा हा निपटारा होतच नाही, दोष आतमध्ये साठत राहतात, ते हानिकारक असतं. बरं. म्हणजे खूप महत्त्वाची माहिती अगदी सोप्या शब्दात समजेल अशी आपल्याला माहिती देण्याचा नक्कीच हा प्रयत्न आहे. आणि सर, पुढचा माझा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की आता ॲलर्जी म्हटलं तर फक्त सर्दी खोकलाच नाही तर स्किनवर सुद्धा ते दिसून येतं, राईट? तर स्किनवरची ॲलर्जी म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, थंडी म्हटलं, हिवाळा म्हटला की स्किन ड्राय होते, त्यामुळे इचिंग होते. आणि बऱ्याचदा असं काय वाटतं की अरे स्किन ड्राय झाली आहे म्हणून आपल्याला मे बी ॲलर्जी जाणवते. मग ती ॲलर्जी आहे की नाही ते कसं ओळखावं आणि त्याची कारणं काय असू शकतात? कसं आहे बघा की प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधीतरी ॲलर्जीचा अनुभव आलेला असतो. आपण कुठं जंगलाकडे फिरायला जातो, कधी नव्हे त्या वातावरणात जातो आणि काही दिवस काही तास रॅश म्हणजे दाफोड येणं वगैरे असं होत असतं, ज्याला अर्टिकारिया सुद्धा म्हणतात. तर मग काहींना हे कमी होतं आणि काहींना तर वर्षानुवर्ष आपण ऐकलेलं असतं की एखाद्याला, आमच्या एका मित्राला तुरीच्या डाळीची ॲलर्जी आहे, तो खाऊच शकत नाही. काहींना अनेक वस्तूंची ॲलर्जी असते. तर हे सगळं जे काही आहे ते व्यक्तिपरत्वे असतं आणि त्यामागे त्यावर उपचार आहेत. बरं. महत्त्वाचं म्हणजे की हे कायमची नष्ट होऊ शकते. बरं. ॲलर्जी. वा. तर सर, तुम्ही एखाद इन्सिडेंट वगैरे सांगू शकता का जेणेकरून प्रेक्षकांना अंदाज येईल की ॲलर्जी कोणत्या पद्धतीची असू शकते किंवा कोणत्या लेवलला जाऊन सुद्धा ती बरी होऊ शकते? निश्चितच. आपल्याला खूप उदाहरणं देता येतील पण वेळेअभावी आपण काही मोजके उदाहरणं घेऊया. बरं. एक ग्रामीण व्यक्ती, शेतकरी असलेली, त्यांना सूर्यप्रकाश आणि गाजर गवताची ॲलर्जी होती, पोलन ग्रेन्सची. बरं. तर त्यांचा चेहरा सतत काळा असायचा, खाज यायची आणि स्राव निघायचा, डिस्चार्ज होत असायचा आणि खूप जीवन त्यांचं ते हैराण होते. म्हणजे ॲलर्जी टेस्टिंग झालं, डिसेन्सिटायझेशनचे उपचार झाले, इंजेक्शन्स झाले, पुन्हा त्रास व्हायचा. डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स, मुंबईपर्यंत ती ग्रामीण व्यक्ती आलेली वैतागून. डॉक्टर्स त्याला हेच सांगायचे की तू ह्या वस्तूंपासून लांब राहायचं आहे. हां. आणि शेतकरी असल्यामुळे त्यांना ते अशक्य व्हायचं. खूप हैराण होते. उपचारात पैसा जातोय, तात्पुरते रिझल्ट्स मिळत आहेत. त्यांना कुठून तरी आपल्या उपचाराची माहिती मिळाली आणि पहिल्या दिवशीच आपण त्यांना सांगितलं की जे आपण आधी चर्चा केली की ह्या वस्तू ज्या कॉमन आहेत, शेतकरी सतत खळ्यामळ्यात काम करत असतो, कापणी करत असतो, सतत पोलन ग्रेन्सला एक्सपोज होतो, बाकीच्यांना होत नाही, यांनाच होतं आणि फक्त चेहऱ्यावरच होतं, जे आपण फोटोत बहुधा बघत आहोत. तर मग आम्ही त्यांना पहिल्या दिवशीच सांगितलं की हा तुमच्या शरीरातला दोष आहे, तुमच्या रक्तात दोष आहे, म्हणून तुम्ही याला बळी पडता. बरं. आणि तसं ते चांगलंच आहे की आतला दोष या निमित्ताने निघतोय, यांच्या मदतीने, या ॲलर्जन्सच्या मदतीने. हे ॲलर्जन्स नाही आहेत, हे औषध आहेत आतला दोष काढण्यासाठी. मग त्यांना पहिल्या दिवशी सगळं सांगितलं कन्सल्टिंग रूममध्ये आणि त्यांना हे आम्ही आश्वासन दिलं की तुम्ही कितीही उन्हात गेलात आणि त्या गाजर गवताचे फुलं तुम्ही चेहऱ्यावर जर लागलीच लावले तरी सुद्धा काही होणार नाही, इतकं आम्हाला कॉन्फिडन्स आहे की मुळासकट जाऊ शकेल. आणि आज 15-16 वर्षापासून ती व्यक्ती बरी झालेली आहे. पुन्हा त्यांना काही त्रास नाही आणि ते चालता बोलता संदेश आहे समाजामध्ये. त्यांना हजारो व्यक्तींनी बघितलेलं आहे की आधी वर्षानुवर्ष त्यांचा चेहरा असा होता ॲलर्जीने आणि आता तो बरा झालेला आहे.
वा, मुळात कसं असतं ना, आपला चेहरा किंवा तर आपली स्किन ही फार महत्त्वाची गोष्ट असते, कारण की कॉन्फिडन्स लेवलसुद्धा त्यामुळे बऱ्याच जणांचा हॅम्पर होत असतो. अगदीच. तर सर, तुम्हाला कधी काही असे एक्सपिरियन्सेस आलेत का की तुमच्याकडे एकदम हताश झालेले क्लायंट्स तुमच्याकडे आलेले आहेत, पेशंट्स काही आलेले आहेत? अमरावती जिल्ह्यातून स्पेशली एका वयस्कर मावशींना उपचारासाठी आणलं गेलं होतं आणि सगळं अंग काळं झालं होतं ॲलर्जीने. बरं. खाज यायची आणि वर्षानुवर्ष अनेक उपचार घेतलेले आणि सगळं म्हणजे ते एक कोळशाची मूर्ती आपण म्हणू शकतो दिसायला. तर बोलताना जीभ लाल दिसायची आणि डोळ्यांची हालचाल केली तर तेवढं, बाकी सगळं काळं. तर त्यांना सुद्धा उपचाराने इतका चांगला फायदा झाला की पुन्हा त्यांना तसं झालंच नाही. अशा खूप केसेस आपल्याला सांगता येतील. वा, म्हणजे पुन्हा त्यांना तो त्रास झालाच नाही? नाही झाला. म्हणजे त्यांच्या परिसरातले जे दुसरे पेशंट अजूनही येतात तर त्यांच्याकडून आपल्याला कळतं की ते छान चांगले आहेत म्हणून. आणि आधी मात्र त्यांना म्हणजे सतत खाज येणं, त्वचा ओली राहणं, त्यामुळे वैतागून त्यांनी अनेकदा जीवन संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. बापरे. तर असा हा वैतागवाणा विषय असतो. आणि आपण जाणतोच की आपल्या परिचयात खूप असे असतात प्रत्येकाच्या की ज्यांना वर्षानुवर्ष सर्दी, शिंका, डोकेदुखी, दमा, खोकला याच्याने हैराण असतात. तर सरांनी खूप सिम्पल एक्झाम्पल्ससुद्धा आपल्याला दिलेले आहेत. सर, आपला हे लाईव्ह आहे, सो काही प्रेक्षक आहेत जे आपल्याला प्रश्न विचारतायत. निमिष देसाई नावाचे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय, रात्रीच्या वेळी खोकला येत असेल तर हळद दूध पिणं योग्य आहे का? हे एका वाक्यात निमिष सांगणं योग्य पण नाही की खरं म्हणजे खोकला का येतो. तर आतमध्ये काही असा स्राव आहे, अशा काही नको असलेल्या वस्तू आहेत, डिस्चार्ज आहेत की ते तुमचं शरीर बाहेर काढू इच्छित आहे. तर जर आपण ते आधीच काढून घेतलं आणि सोबत औषध घेतलं की त्या तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता त्या वातावरणामध्ये बाकीचे पण हजारो व्यक्ती राहतात, त्यांना हा त्रास होत नाही, तुम्हाला जो होतो, तर तुमची प्रतिकारशक्ती आपल्या औषधाने जेव्हा आणखीन वाढेल तेव्हा हे लक्षणरहित निपटारा तुमच्या ह्या प्रॉब्लेम्सचा होईल. मग आम्ही कुंजल क्रिया सांगत असतो की हळद पावडर घेऊन सकाळीच उपाशी पोटी कफ कसा काढून घ्यायचा. बरं. ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली वाकून, जसं बाळ जन्माला आलं की त्याला उलटं करतात बघा हॉस्पिटलमध्ये, तर आपण 2 पायावर चालतो निमिष, त्यामुळे आपल्या फुफ्फुसाची अवस्था उलट्या पेनसारखी आहे. जेवढं आपण खाली वाकू तेवढा हा कफ छातीतला सहजपणे निघेल. कफ म्हणा, पोल्युशन म्हणा. आणि जेवढं जास्त वाकू तेवढं ते आणखीन सहजपणे निघेल. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचं पुढे कार्यक्रमात आणखीन तुम्ही ऐकतच राहाल की आपण उशी नाही घेतली रात्रभर की ही लेवल असते, तर सहजपणे कफ निघू शकतो. जेवढ्या पिलोज जास्त घेऊ तेवढा कफ फुफ्फुसाच्या तळाशी जातो. इतकं सोपं आहे. म्हणून आपण टाळायला पाहिजे. आणि कोविडमध्ये आपण बघितलेलंच आहे की जेवढं हेड लो असेल तेवढं आणखीन जास्त. मग आपण गादीच्या खाली आणखीन काही पॅकिंग टाकायचं, 2 ठोकळे कॉटच्या पायाकडच्या सपोर्ट्सना ठेवले आहेत की हेड लो पोझिशन येते. म्हणजे ज्यांना खूप जास्त त्रास होतो, इतके साधे सोपे उपाय असतात की ज्याच्याने, याला आमच्या वैद्यकीय भाषेत म्हणतात पोस्च्युरल ड्रेनेज. म्हणजे तुम्ही जर हे स्वतःच काढून घेतलं तर तुम्हाला खोकला रात्री त्रास देणार नाही, झोप स्वस्थ लागेल. वा, म्हणजे अगदीच सोपे सोपे उपाय आहेत. खरं तर आपण डेली रुटीनमध्ये काही काही गोष्टी चुकीच्या करत असतो आणि तेच खरं तर आपल्या आजारासाठी महत्त्वाचा भाग असतो. तर मग सर आपल्याला खूप सोप्या शब्दात समजवत आहेत आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही खूप सुंदर प्रश्नही विचारताय, महत्त्वाची प्रश्न विचारताय. सर, पुढचा प्रश्न सचिन मोरे हे जे प्रेक्षक आहेत त्यांनी विचारलाय, सतत कफ होत असल्यास ते कशामुळे होतं आणि कायम काळजी काय घ्यावी? श्री सचिन मोरे, तुम्हाला आधी जे आम्ही निमिष यांना सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. मी पुढच्या काही तुम्हाला सूचना अशा देतो, प्रिकॉशन्स म्हणून, सावधगिरी म्हणून, की दूध आणि दुधाच्या वस्तू, दुधापासून बनणाऱ्या वस्तू, नॉनव्हेज, भेसळयुक्त अन्न, प्रदूषण, यामुळे आपल्याला श्वसन मार्गाचे विकार होतात. बरं.
तर मग आपण अगदी आपल्या डोळ्यासमोर काढून घेतलेली तेल वापरायची. नंतर दुधाच्या वस्तू टाळायच्या. मानव हा एकच प्राणी असा आहे की जो शिशु अवस्था म्हणजे दात यायला लागतात तेव्हा शिशु अवस्था संपते, तेव्हा दूध मातेचं थांबतंच. मग मातेचं दूध हे अमृत आहे, पण त्या दात आल्यानंतर जर आपण दूध घेत राहिलो तर त्याच्यापासून काहीतरी त्रास व्यक्तिपरत्वे प्रकृतीमानानुसार होणारच. तर कफ होण्याचं महत्त्वाचं कारण आहे मिल्क आणि डेअरी प्रॉडक्ट्स. म्हणजे सर ह्याचं मग प्रमाण आपण कसं ठरवावं की काही जणांना दुधाचीच चहा लागते, काही जणांना रोज सकाळी दूध किंवा तर काहीतरी ते प्रोटीन शेक वगैरे प्रेफर करतात, तर कधी कधी म्हणजे आपण हे अवॉइड करायला हवं आहे की काय त्याचं प्रमाण असावं? कसं आहे बघा की प्राणीजन्य आहार हा सगळ्या प्रकारच्या आपल्या नुसतं ॲलर्जी, सर्दी, खोकला, दमा नव्हे तर डायबिटीज, कॅन्सर सगळ्यांसाठी प्राणीजन्य आहार हे प्रमुख कारण आहे. मग आपण वनस्पतींपासून मिळणारं दूध घेऊ शकतो, जसं सोया दूध, ओल्या नारळाचं दूध, राईस मिल्क, अशा अनेक प्रकारचे दूध आता आपण घरच्या घरी बनवू शकतो. राईट. आणि त्यातून आपल्याला सगळे प्रोटीन्स वगैरे मिळत असतात. वा, किती सोपं आहे हे खरंच. बरं सर, पुढचा प्रश्न दिलीप बने यांनी विचारलाय. सतत औषध घ्यावी लागू नयेत म्हणून सर्दीपासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकतो का? निश्चितच. आपण जसं म्हटलो की कुंजल क्रिया करायची म्हणजे कफ स्वतःच काढून घ्यायचा. घरगुती औषधं खूप आहेत, म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला माहीत आहेत. जे माहीत नाहीत ते आम्ही पण सांगू. आणि आजीबाईचा बटवा हे खूप छान पुस्तक असतं. नेटवरून आपण होम रेमेडीज शोधू शकतो. म्हणजे ओवा, लवंग, हळद, मध आणि आल्याचा रस हे घरगुती उपाय खूपच छान आहेत. आणि आम्ही तर नेहमी सांगत असतो, डॉक्टर असलो तरी, की खरं म्हणजे किरकोळ आजारांमध्ये आपण घरगुती औषधं आणि पथ्य, आहार विहार, आचार विचार, काही आजार विश्रांती जास्त घेतल्यामुळे होतात तर काही आजार जास्त व्यायाम केल्यामुळे होतात. तर हे आहार विहार आणि आचार विचाराच्या बाबतीमध्ये आम्ही खूप प्रभावी मार्गदर्शन करतो. आणि म्हणूनच स्वतःचं जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की स्वतःचं स्वास्थ्य जे चांगलं ठेवू शकलो. आणि एकेकाळी मला स्वतःला खूप वाईट सर्दी होती. बरं. मला खूप वाईट वाटेल, लाज वाटेल इतकी वाईट सर्दी होती. टॉन्सिलायटिस असायचं, खूप स्थूल होतो, दम्याचं निदान केलेलं होतं, त्वचेवर रॅश यायचे. प्रत्येकाला आता अनुवंशिकतेने प्रत्येक कुटुंबामध्ये विविध आजार आहेत, तर त्या आजारांचं निराकरण होण्यासाठी बहुधा हे सगळं व्हायचं. आणि ते त्यातून आम्ही मुक्त झालो. होमिओपॅथीची अचूक निवड केलेली औषधं, आहार विहार, आचार विचाराच्या बाबतीमधलं असलेलं ज्ञान, आणि ते म्हणजे एक छान श्री मोरे यांच्या निमित्ताने सांगतो की जी माहिती वापरली जाते त्याला ज्ञान म्हणतात. इन्फॉर्मेशन विच इज बिंग युटिलाइज्ड बिकम्स नॉलेज. तर आपण स्वतःचे आजार डॉक्टर जर बरे करू शकलेत तर ते पेशंटचे आजार जास्त चांगल्या पद्धतीने बरे करू शकतात, असं मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं. आणि शीर्षासन हे श्वसन मार्गाच्या आजारांसाठी खूप चांगलं औषध आहे. फक्त काळजीपूर्वक करायचं आहे, आपलं वय आणि प्रकृती सांभाळून. तर आपण शीर्षासनाला आसनांचा राजा म्हटलेला आहे आपल्या वेदांमध्ये. तर आपण शीर्षासन केलं की बघा फुफ्फुसं उलटी होतात. जसं बाळाला जन्मतः उलटं केलं जातं, तर उपाशी पोटी योग्य तेवढा वेळ सहन होईल इतकं शीर्षासन केलं तर श्वसन मार्गाच्या आजारातून खूप लवकर आपल्याला मुक्ती मिळू शकते. आणि नाही मिळाली तर मग औषधं काही काळ निश्चितच घेतली पाहिजे. होमिओपॅथीची औषधं सेफ असतात, सुरक्षित असतात आणि आपली प्राणशक्ती बूस्ट करण्यासाठी ती खूप उपयुक्त असतात. आणि प्राणशक्तीवर आपली प्रतिकारशक्ती आणि बाकी सगळं अवलंबून असतं. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे इंग्लंडमध्ये कित्येक पेशंट्सचे दमा आपण बरा केला आहे असल्या बर्फाळ हवामानात. दमा बरा होऊ शकतो का असा प्रश्न जर विचारला तर तो नक्कीच बरा होऊ शकतो, ह्याचं उत्तर असं असू शकतं. आणि निश्चितपणे सगळे टेक्निक्स आपण आतापर्यंत जवळपास सगळे सांगितलेले आहेत की कशा पद्धतीने आपण मुक्त राहू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्या आपल्या श्रोत्यांना की कफ होऊ नये, झाला तर तो काढण्याची युक्ती आपल्याला माहीत असावी. कुठला आहार घ्यावा, कुठल्या आहाराने, एक खूप छान माहिती मला सांगायची आहे की
तुम्हाला मी विचारतो त्याआधी की मिरची मसाला त्याची काय आवश्यकता आहे का मिरचीची आपल्याला? असं आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत ना की मिरचीमध्ये काय असतं, मिरची कशाला घेतात. परंतु आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे की मिरची सर्दी खोकला झाला आहे तर जरा रस्सा वगैरे घे म्हणजे नाक गळा मोकळा होईल. याला थँक्स टू मॉडर्न मेडिसिन किंवा मॉडर्न रिसर्च त्यांनी परदेशामध्ये हा अभ्यास केलेला आहे की भारतीय मसाल्यांमध्ये कप सिरपमध्ये जे जे द्रव्य असतात, कप सिरपमध्ये कृत्रिम स्वरूपात असतात, मिरची मसाल्यामध्ये ते नैसर्गिक असतात आणि त्याच्याने कफ सुटा होतो. जसं आपण मिरची मसाला खाल्ला, मसाल्याची भाजी खाल्ली की नाकातून पाणी येतं, जास्त आणखीन घेतलं तर डोळ्यातून पाणी येतं आणि घामसुद्धा सुटतो. तर मग हे संशोधन जे झालं म्हणजे संशोधन पत्रिका जी प्रसिद्ध झाली, रिसर्च पेपर जो प्रसिद्ध झाला, त्यामध्ये कोण कुठे कसा किती केव्हा अगदी व्यवस्थित सांगितलं की आपल्याला सहन होईल याच्यापेक्षा थोडं जास्त हे मसाला घ्यायचा आणि आठवड्यातून 3 वेळा फक्त घ्यायचा. भारतामध्ये ते आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जसं खानदेश, कोल्हापूर जास्त म्हणजे दिवसातून 3 वेळा लाल, काळं, पांढरा असा रस्सा. मग सगळा गीतासार आपण एका शब्दात सांगू शकतो, सुवर्ण मध्य. आणि तो सुवर्ण मध्य काय हे ह्या संशोधनाअंती जगाला सांगितलं गेलं. आणि पुढं आणखीन काही प्राणरक्षक गोष्टी सांगायच्या आहेत काही सेकंदात की अशा प्रकारे आठवड्यातून 3 वेळा जर आपण हे मसाले घेतलेत तर आपल्याला कॅन्सर, पॅरालिसिस, हार्ट अटॅक म्हणजे फुफ्फुसं जर क्लीन असलीत ना, आपली फुफ्फुसं जर स्वच्छ आपण ठेवू शकलो या सगळ्या उपचारांनी आणि सल्ल्यानी, तर खूप वायुविजन चांगलं होऊन ऑक्सिजनेशन शरीराचं ऑक्सिजनेशन चांगलं होऊन आणि आपण ह्या अशा जीवघेण्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. ऑक्सिजन लेवल बॉडीची खूप चांगली राहते. आणि वेळ मिळाला तर आपण पल्स ऑक्सिमीटरमध्ये काही कमी लोकांना माहीत असलेले 2 रिडिंग असतात. कोविडपासून पल्स ऑक्सिमीटर सगळ्यांना माहिती आहे. हो हो, अगदी घराघरामध्ये ते झालंच आहे. असं रक्ताचा थेंब न काढता आपण आपली प्रतिकारशक्ती अप्रत्यक्षरित्या मोजू शकतो. हो, राईट सर. खूप प्रश्न येत आहेत, प्रेक्षकांचं खूप चांगलं इंटरॅक्शन सुरू आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, काही प्रश्न रिपीटही होत आहेत. पण अनिल सुक्ते यांनी हा प्रश्न विचारलाय. सर, रोज सकाळी उठल्याबरोबर खूप शिंका येतात मला व वडिलांना आणि मोठ्या भावाला, काहीतरी उपाय सांगू शकता का, ही विनंती आहे. निश्चितच. आता आपण आतापर्यंत जी माहिती सांगितली त्यापेक्षा थोडी वेगळी माहिती एका उदाहरणाद्वारे सांगू. इंग्लंडमध्ये एक वयस्कर पेशंट मिसेस शर्मा, त्यांना तुम्ही आजाराचं नाव सांगा आणि ते आजार त्यांना होते. लिंबू कापायला घेतला, शेकडो शिंका येणार. थायरॉइडचा आजार होता, तिथे असलेला हे फिवर होता, संधिवात, त्वचेचे विकार, सगळेच आजार होते त्यांना. जवळपास 10 आजार असतील. त्यांना आम्ही आंबट घ्या म्हणायचो. आंबट व्हिटॅमिन सी घेणं चांगलं आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. मला असे पेशंट आजपर्यंत भेटले आहेत की ज्यांनी 10-20 वर्ष झाले ॲलर्जीमुळे आंबट घेणं सोडलंय, म्हणजे व्हिटॅमिन सी घेणं सोडलं. आणि मग प्रकृती कशी चांगली हे फार मोठं कोडं आहे बिना व्हिटॅमिन सीमुळे. तर मिसेस शर्मांना आम्ही सांगायचो तुम्ही थोडं थोडं घ्या, हळूहळू तुम्हाला सवय होईल त्याची वगैरे. त्या म्हणायच्या की डॉक्टर साहब आपको मैंने कई बार बताया कि मैं नींबू काटती हूँ तो मुझे छींके आती है आणि तुम्ही मला लिंबू घ्यायला सांगताय. मी त्यांना धीर दिला, दिलासा दिला, आपल्या सगळे तंत्र सल्ले त्यांना दिले. तुम्हाला ऐकून आनंद होईल की त्यांचं थायरॉईडसुद्धा जे आयुष्यभर त्यांना ब्रिटिश डॉक्टरांनी आयुष्यभर गोळ्या बंद न करण्याचा सल्ला दिला होता, तर काही कालावधीनंतर त्यांच्या त्या टॅबलेट ब्रिटिश डॉक्टरांच्या सल्ल्याने सुटल्या. म्हणजे आपण एका लक्षणाचा किंवा एका सिस्टीमचा एका त्रासाचा उपचार करत नाही तर त्रिदोषांचा नाश करतो आणि त्यामुळे एकात्मिक आरोग्य चांगलं राहतं. पेशंट येतात एका प्रॉब्लेमसाठी, त्यांचे दुसरे प्रॉब्लेम सुद्धा सॉर्ट आउट होतात. वाह, म्हणजे सरांकडनं शिकण्यासारखं भरपूर काय, माहितीही उत्तम देत आहे सर. आपण यूट्यूबवरती सुद्धा लाईव्ह आहोत, लोकमत सखी या यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह आहोत. त्याच्यावरती बऱ्याच प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेले आहेत.
माझी मुलगी 7 वर्षाची आहे, कितीही काळजी घेतली तरी सारखी सर्दी खोकला होत असतो, प्लीज काहीतरी सजेशन्स द्या. स्वरा खेडकर अशा आपल्या प्रेक्षक आहेत लोकमत सखी यूट्यूबवरती, त्या सध्या आपल्याला लाईव्ह पाहताय, त्यांनी हा प्रश्न विचारलाय. बिलकुल काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळ्या जवळपास सगळी माहिती ऐकलेली आहे. ह्या आरोग्य चर्चेला आणि आरोग्यविषयक माहितीला अंत नसतो. अगदी आपण जेवढी माहिती देऊ काहीतरी राहतं, पण मुख्य जे मुद्दे आहेत ते आपण सांगितले. स्वरा खेडकर यांच्या मम्मींना मी सांगेन की तुम्ही आता म्हणजे अमेरिकन डिक्शनरीज, मॉडर्न मेडिसिनच्या डिक्शनरीजमध्ये असं म्हटलेलं आहे की ॲलर्जीला उपचार नाहीच, ती सहन करायची किंवा कमी करण्याचे प्रयत्न करायचे आणि तात्पुरते औषधं घ्यायचे, ते बहुधा तुम्ही घेतलेलीच असतील. परंतु आता ज्या पद्धतीने आम्ही समजून घेतलेलं आहे, स्वतःचा सर्दी खोकला दमा केलेला आहे आणि हजारो पेशंट्सचा केलेला आहे, त्यामुळे हे आता कठीण राहिलेलं नाही. तुम्ही सकारात्मक आत्मविश्वासाने आता आत्मविश्वास मनात बाळगायला बिलकुल हरकत नाही. स्वरा, तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असणार आहे. असे खूप पेशंट्स आपले प्रत्येक जिल्ह्यात आहेत, म्हणजे जे खूप उदास असतात. आता एक पोलीस निरीक्षक आमचे आहेत परिचयातले की त्यांना 20 वर्ष झाले सर्दी शिंका सतवते, हैराण आहे. माझ्याही ओळखीत खूप आहेत असे ज्यांना सकाळी उठल्यानंतर सतत शिंका होत राहतात, किंवा ते AC मध्ये जाऊन आले 10 मिनिटासाठी तरी त्यांना शिंका सुरू होतात, नाक गळायला लागतं, घशात खवखव होते, असे बरेचसे त्रास त्यांना होत असतात. सर, आपला पुढचा प्रश्न आहे अंकिता शिंदे यांनी विचारलाय, अचानक सर्दी होते आणि खूप नाक गळते, ह्यावर काही उपाय सुचवू शकता का? हे किरकोळ असेल ना तर हे चांगलं आहे असं आपण वारंवार सांगत आहोत की काहीतरी आता घरामध्ये केर आहे तर तो साफ केलाच पाहिजे. तसं श्वसन मार्गामध्ये हवेतून प्रदूषित जगामध्ये आपण राहतो, एवढं प्रदूषण आहे, तर आठवड्यातून 2 वेळा कुंजल केलं, खाली वाकून कफ काढून घेणं, याला आपण कुंजल म्हणतो, ते सविस्तर सांगूच. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरही हे टाकायला पाहिजे आमच्या, की कुंजल क्रिया कशी करायची, बरं, याचा व्हिडिओ टाकला पाहिजे. तर मग अशा पद्धतीने ज्या काळजी आहे म्हणजे प्रिकॉशन्स आहेत त्या जर घेतल्या तर खूप सोपं होतं. मी एक छोटीशी क्रिया सांगतो ज्याच्याने खूप आराम होऊ शकतो. तुम्हालाही काही त्रास सध्या सीझन बदलल्यामुळे मला लगेच चेंज जाणवतो. जे बंद नाक असतं ना, एक तर ओवा भाजायची, बरं, ती व्हाईट हँडकर्चीफ मध्ये एक पोटली बनवायची लिंबूच्या साईजची आणि हुंगत राहायचं, खास करून रात्री झोपताना. आल्याचा रस आणि मध घ्यायचं, शुद्ध मध मिळणं कठीण असतं, परंतु हे अशी साधी टीप आहे. आणि दुसरं सांगतोय की जे नाक बंद आहे त्याच्यावर एक अंगठा आपला ठेवायचा, ओपन नाकपुडीतून श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकाने सोडायचा, हे जमेल तेवढ्या जोराने करायचं. बर, असं केलं म्हणजे नाक मोकळं होतं. हा उपाय जुनाट सर्दीसाठी पण लागू होतो का? सगळ्यांना, नवी तात्पुरती असो, तत्कालीन असो की परमनंट असो. आणि हे दिवसातून किती वेळा करावं? जेव्हा जेव्हा नाक बंद होईल तेव्हा करायचं. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण पुरेसं योग्य असायला पाहिजे, नाहीतर मग कफ घट्ट होतो. मिरची मसाला आणि विविध प्रकारचे आपण जे काही सांगितलेले आहेत. आणि एक थँक्स टू मॉडर्न टेक्नॉलॉजी की आता हे वारंवार आपल्या श्रोत्यांना हे ऐकायला मिळणार आहे, म्हणजे रिव्हिजन करता येणार आहे. हो हो हो, अगदीच. म्हणजे बरेचसे कमेंट मी इथे बसल्या बसल्या वाचते आणि त्याच्यामध्ये मला खूप सारे कमेंट असे दिसत आहेत की जुनाट सर्दी आहे, जुनाट खोकला आहे, त्यावरती उपाय. तर जुनाट सर्दीवरती सरांनी खूप सुंदर टिप दिली आहे, आय थिंक ती फार महत्त्वाची ठरणार आहे. आपण खूप सारे प्रश्न आहेत, सगळे नाही घेऊ शकत, शेवटचा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करते. ह्याच्यामध्ये सर्दी खोकल्याबद्दल सर खूप जास्त प्रश्न आहेत. सायली हंजानकर यांनी हा प्रश्न विचारलाय की हॅलो सर, मला हायपोथायरॉइड आहे आणि हल्ली मला वरच्या वर सर्दी खोकला सुरू झाला आहे आणि सतत 20 दिवसांनी हा त्रास मला होतो. प्लीज यावर काही उपाय तुम्ही सांगू शकता का? थायरॉइड हा एक परमनंट आजार आहे, ॲलर्जी सर्दी हा दुसरा आहे. तर तुम्हाला होमिओपॅथीच्या उपचाराची गरज आहे काही काळ, आणि त्यानंतर मग तुम्हाला थायरॉइडच्या टॅबलेट सुटू शकतात, तुमचा हा सर्दी खोकला मिटू शकतो आणि तुम्ही निरामय जीवन नंतर जगू शकता.
वा, तर पाहिलं तुम्ही, सरांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. वेळ कमी असल्या कारणाने सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ शकलेलो नाही आहोत, पण तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न मेन्शन करून ठेवू शकताय. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला दिसत असतील, तुम्ही त्याच्यावरती क्वेरीजसाठी कॉन्टॅक्ट करू शकताय. थँक्यू सो मच डॉक्टर महेंद्र काबरा सर, तुम्ही इतकी छान माहिती दिली, इतका छान वेळ आमच्यासाठी काढलाय. प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचा विषय होता सततची सर्दी, खोकला, दमा आणि त्याचबरोबर स्किन ॲलर्जी. या सगळ्यावरती सरांनी सोप्या शब्दात समजेल अशी माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला हे आणि आजची ही माहिती कशी वाटली हे सगळं काही कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर काही क्वेरीज असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. या लाईव्हमध्ये आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. पाहत रहा लोकमत.com.